पाठ 2. आरोग्य व रोग. रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची जी स्थिती, त्याला म्हणायचं आरोग्य. मग रोग म्हणजे काय? तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातल्या महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी जी स्थिती, त्याला म्हणायचं रोग. प्रत्येक रोगाची वेगवेगळी लक्षणं असतात. रोगांचं वर्गीकरण याप्रमाणे केलं जातं. कालावधीनुसार, यामध्ये दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. तर कारणांनुसार याचे पुन्हा 2 प्रकार: अनुवंशिक रोग, उदाहरणार्थ डाऊन संलक्षण, आणि उपार्जित रोग, यामध्ये पुन्हा 2 प्रकार: संसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ सर्दी, फ्लू, तर असंसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ मधुमेह, हृदयविकार. आता पहिल्यांदा संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग बघूया. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक म्हणजे कीटक व प्राणी यांच्याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. या ठिकाणी आपल्याला रोगाचं नाव, कारक, संक्रमणाचं माध्यम, लक्षणं, उपाय आणि उपचार असं बघता येतं. रोग आहे क्षय. कारक जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. संक्रमणाचं माध्यम रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे आणि रोग्याच्या वस्तू वापरणे. लक्षणांमध्ये दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं आणि श्वास घ्यायला त्रास. उपाय आणि उपचारामध्ये BCG लस टोचून घ्यावी, रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवावं, नियमित औषध घ्यावं आणि DOT हा उपचार पूर्ण आणि नियमित घ्यावा. यानंतरचा रोग म्हणजे कावीळ, ज्याचा कारक आहे विषाणू हेपॅटिटिस A, B, C, D, E. माध्यम आहे पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधन. लक्षणांमध्ये भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी. उपचारामध्ये पाणी उकळून व गाळून प्यावे आणि स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. यानंतर अतिसार म्हणजे हगवण. कारक आहे जीवाणू, विषाणू, शिगेल्ला बॅसिलस, एंटामिबा हिस्टोलिटिका. दूषित अन्न व पाण्यातून याचं संक्रमण होतं आणि लक्षणांमध्ये पोटदुखी आणि पाण्यासारखे पातळ जुलाब. उपचारांमध्ये अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे आणि जल संजीवनी घ्यावी. पटकी या रोगाचा कारक आहे जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी. दूषित अन्न व पाण्यातून याचं संक्रमण होतं. लक्षणांमध्ये उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके. उपाय उपचारात स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे आणि कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. विषम ज्वरामध्ये कारक आहे जीवाणू सॉल्मेनेला टायफी. माध्यम आहे दूषित अन्न व पाणी. लक्षणात भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ, अतिसार आणि खूप जास्त ताप. उपायांमध्ये स्वच्छ निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. आता सद्यस्थितीतले काही महत्त्वाचे रोग आपण बघूया. त्यातला एक आहे डेंग्यू. साठलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात आणि त्यांची संख्या वाढते. डासांच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्टी या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेबी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. याची लक्षणं तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणं आणि रक्तातील रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होणं. दुसरा रोग म्हणजे स्वाईन फ्लू. संसर्गाची कारणं म्हणजे डुक्कर या प्राण्याद्वारे याचा संसर्ग तसेच माणसाद्वारे होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या घामातून, नाकातील आणि घशातील स्त्रावातून आणि थुंकीतून होतो. याची लक्षणं धाप लागणे, श्वसनाला अडथळा, घसा खवखवणे, शरीर दुखणे. यानंतर एड्स. हा रोग HIV या विषाणूमुळे मानवाला होतो. नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते आणि इतर रोगांची लागण होते. एड्सचे नेमके निदान करण्यासाठी एलिझा ही रक्ताची चाचणी आहे.
एड्सची लक्षणं व्यक्तिसापेक्ष असतात. पण मात्र हे लक्षात ठेवा की HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केला, त्याच्यासोबत जेवलं किंवा त्याची सेवा शुश्रूषा केली तर एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा. आता यानंतर प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार. एक म्हणजे रेबीज. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड किंवा मांजर चावला तर होतो. याचे विषाणू मज्जातंतूत वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष म्हणजेच पाण्याला घाबरणे हे या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे. रेबीज हा प्राणघातक रोग आहे, पण रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येतं. याची लक्षणं म्हणजे 2 ते 12 आठवडे ताप राहतो, अतिशयोक्ती करत वागणं आणि पाण्याची भीती. यानंतर असंसर्गजन्य रोग म्हणजे जे संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत. हे काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. त्यातला पहिला आहे कर्करोग. पेशींची अनियंत्रित आणि अपसामान्य वाढ म्हणजे कर्करोग. या पेशी समूहाला किंवा गाठीला दुर्दम्य अर्बुद म्हणतात. हा फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय यासारख्या अवयवात किंवा रक्तासारख्या कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. कारणं आहेत अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान, आहारात चोथायुक्त अन्न पदार्थांचा म्हणजे फळं आणि पालेभाज्यांचा समावेश नाही, अतिप्रमाणात जंक फूड म्हणजे वडापाव, पिझ्झा खाणे. लक्षणांमध्ये दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा, गिळताना त्रास, उपचार करूनही बरा न होणारा व्रण, स्तनात गाठी, अकारण वजन घटणे. यानंतर मधुमेह. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं. इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर शर्करेचं नियंत्रण होत नाही आणि या विकाराला मधुमेह म्हणतात. याची लक्षणं म्हणजे रात्री मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे. याची कारणं म्हणजे अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव, मानसिक ताणतणाव. यानंतर हृदयविकार. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा म्हणजेच ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा कमी पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते, हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. याची लक्षणं छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता आणि कंप जाणवणे. याची कारणं धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, तणाव, रागीटपणा, अनुवंशिकता. आता हृदयरोगावरील उपचारांमध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर बसवणे, स्टेंट्स टाकणे, हृदय प्रत्यारोपण यांचा समावेश आहे. आता यानंतर औषधांचा गैरवापर. कधीकधी डॉक्टरांना न विचारता परस्पर काही व्यक्ती औषधं घेतात आणि त्यांच्या अतिवापराने शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. प्रतिजैविकांच्या अतिवापराने पोटदुखी, पातळ जुलाब अशी लक्षणं तयार होतात. परंतु असंही होतं की गरीब रुग्ण महागडी औषधं विकत घेऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? तर आहे. त्यावरचा पर्याय म्हणजे जेनेरिक औषधं. यांना सामान्य औषधं असंही म्हणतात. यांची निर्मिती आणि वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केलं जातं आणि ही ब्रँडेड औषधांच्या त्याच दर्जाची असतात. यांची किंमत तुलनेनी खूप कमी असते. जीवनशैली आणि आजार. जीवनशैली म्हणजे आहार विहार, यामध्ये रोजची दिनचर्या आणि रोजचा आहार यांचा समावेश होतो. उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळा बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे न करणे यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि म्हणून योग्य जीवनशैली म्हणजेच योग्य झोप, योग्य आहार, योगासने, प्राणायाम करणं आवश्यक आहे. यानंतर लसीकरण. आजार होऊ नये आणि त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे.